चलो इकून बसून रील पाहत होतो. इकून आता पाठीचा आवाज यायला लागला. बघूया काय लफडा आहे. चलो भाई लोग, बच्चा दे रही है कि अभी आया. ओके चलो भाई लोग, अभी होगा ऑपरेशन थिएटर शुरू. चलो भाई लोग, रंदे भैयाने व्यवस्थित डिलिव्हरी केलेली आहे आणि पाठ दिलेली आहे. बर 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 पाठ दिलेली आहे आणि ही चाटते बघा. हिला खूप बकऱ्या हिची पिल्लून ही चाटू राहिली. चलो नेक्स्ट भी आ गया, देखता हूँ मैं. ओके बॉस, व्यवस्थित दोन्ही शेळ्यांची डिलिव्हरी करून मोकळा रंदे भैया. भाग्या असे बाबाला माहितीच नाही तर काय कार्यक्रम होईल आता. चलो पहिलं रुपाठी ना बेस्टपैकी पाठ बोकळता येईल ना. आता ही पाठ, ही शेळी तिचं पिल्लू चाटू राहिली कारण हिला माया लई आहे, लय माया. हिनं एक पाठ दिली त्या दिवशी. आता पाठ बोकडे जवळपास 3-3.5 किलोची आसन दोन्ही व्यवस्थित. पाठ दुधाला चांगली आहे, मस्त कास वगैरे लावलेला आहे. तर बघूया आता काय गेम होतो. चलो भाई लोक, व्यवस्थितपणे आपण आता शेळ्या चारतच होतो मी. पण मला म्हणलं आता ऊन पडलं, बकऱ्या वगैरे आणून बसू इथं. तर आता ही तिकडं त्या बाजूला बॉटल दिसत असेल तुम्हाला, ती बघा. त्या बॉटलपाशी बसून रील पाहत होतो, इंस्टाग्राम पाहत होतो. इकडं पाटकाळा द्यायला लागली तर आलो. तर गुड न्यूजमध्ये पाठबोकड दिलेलं आहे. डिलिव्हरी माझ्या हातानंच केली मी आज. काही नाही, जास्त टेन्शन नाही झालं, व्यवस्थित झाली डिलिव्हरी एकदम. आणि त्या तिकडं जे आहे ना शिळी गेली. आता हिचीच बहीण आता थोड्यावर येईल, पण ही अगोदर लागेल होती तर ही येली बरोबर. आता इकडं शेळ्या मस्त बसल्या. आणि इकडे आपला आवडता लाडका रंदे भैया. ओके, तर रंदे भैयानं डिलिव्हरी केली मस्त ओकेमध्ये. रंदे भैया द डॉक्टर. झालं व्यवस्थित, काम झालं एकदम व्यवस्थित. 2 पिल्लं दिले, चांगली गोष्ट झाली. कारण पिल्लांच्या साईजवरून वाटत नाही 3 देईन म्हणून. 2 हे व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. ते तिकडे गेल्या पार, ह्या इकडे सुटल्या. चला यांना हाकलून आणतो. बघा कशा पळत्या. तर भाग असे. चलो भाई लोग, हे बघा दोन्ही हात वळले होते पण एक हात कोरडा करून घेतला व्हिडिओ काढायसाठी. तर ओके, काम झालं एकदम. बघूया आता काहीतरी करावं तर लागणारच. फोन करून बोलून घेतो घरच्याला एका जणाला, कारण पिल्लनी आणि बकऱ्या तर चारावं लागेल अजून. बघूया करू काहीतरी. रोमन नोजमध्ये आले पिल्लं मग एकदम व्यवस्थित. बघूया काय होतं. मला वाटलं नव्हतं 2 दिन म्हणून, एकची आशा होती. समजा आता काय होतं काही नाही. पुलाखालीच येली बकरी, व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे करून घेतली मी. चलो, आणि ती एक आहे ना, ती तिकडं सगळ्यात पुढं जाईल ती पाठ. ती बी थोड्या वेळ येईल तर तिची बी गुड न्यूज तुम्हाला भेटेनच. ती पाठ दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा जांभळी दिली बरं का. चला तर यांना आता दूध वगैरे पाजतो मी तसं, मग दाखवतो तुम्हाला. त्या पाठील तिकडून कुठं नाही जाणार ती, बाकीची इकडं असल्यावर. आता घंटाभर इथं बसवायचा टास्क आहे. आता तिला उठून देतो मी 1 मिनटात, मग बघूया काय होतं काय नाही. चलो, ती बकरी हीच ती बकरीची ना 2 पिल्लं दिले आहे. आता यांना बाहेर घेतो आणि तिला हाकलून आणतो इकडं. याला म्हणते मित्रांनो कलाबाई. बघा बकरी खाली बसली आणि बकरू बसल्या बसल्या दूध पितंय. मजा आ गया. बघा इकडं पाठ आहे आणि ते बोकड दूध पितंय. एकदम बेस्ट, मस्तपैकी पाठ बोकड झालेलं आहे. पुला खालून बाहेर आणलं, पण एक पाठ जी आहे ती पुन्हा पुलाखाली गेली. म्हणजे ती बी येते आज. समजा ना आता काय होतं काही नाही. ते बघा ते बसले बसले दूध पितंय. मस्त एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे. ओके. जार फेकण्यासाठी बसली असं बरं का. ती जार पडण्यासाठी कळा देईन आता. बरं आहे, बसल्या टेन्शन. बहिणा बी दूध पिलं बसल्या. ओके, बघा कलाबाई त्या बकऱ्या तिकडे चरू आल्या. आता मी काय केलं, ईद लोक बकरी हाकलून आणली होती. आता बकरी काही इथं दिसाना. याचा अर्थ बकरी ना, हे बघा आपली कोराडी इथं ठेवेल होती. बकरी 100% पुलाखाली जाऊन पुन्हा बसली. ही बकरी जणली तिथंच तर नाही बसली, काय माहिती कुठं बसली. आता चायच्या गावात कुठे गेली बकरी.
अरे बापरे, बकरी काही दिसना भाऊ. लागले आता लईट. हाय हाय हाय, ते बघा ती पालती. तिच्या आईचं नालायक. तिच्या दिसली का त्या कोपऱ्याला? मला वाटलं इथं बसेल असं आसपास. लय लांब जाऊन बसली. याचा अर्थ बहुतेक ती बी येते आज. येते म्हणजे काय 100% येणारच. आणि ती आता पहा, ती पार लगी त्या कोपऱ्याला. आता जवळपास 200-300 फुटाचा पूल आहे हा, जादा पण कमी नाही. आता ती ते बघा, ती कोपरा दिसतो तिथं बघा, तो कोपरा ते बघा तिथं आहे ती. आणि आता बकऱ्या कुठं आहे बघा, त्या कोपऱ्याला बकरी पार पुलाच्या. समृद्धी महामार्गाचा पूल आहे बरं का. आणि तुम्हाला सांगतो ते बघा, बकऱ्या बघा कोणत्या कोपऱ्यात चालत आहे. आता कसं लक्ष ठेवायचं सांगा बरं. एक बकरी मी बाहेर आणून सोडली इथं. 2 पिल्लं बकरी इकडे आहे, जी की दूध पिताना तुम्हाला दाखवलं मी. बोकडाला दूध पाजित होती पाठ. चला तुम्हाला ती पण दाखवतो. हां, त्या तिथं बसेल खाली. बरं आहे, पिल्लाला चाटू राहिले बरं का. खाली बसेल. हॅलो बच्चू. अरे हां, पहिले तिकून बसली होती, आता इकून बसली. पाठ उठून उभा राहिली बरं का. पाठीनं दूध पिलं 100%, म्हणूनच उठून उभं राहिली. ती बोकड्या सावलीत बसली. असू द्या. आणि या बकऱ्या इकडे आता. इथून बघा तो नाका कुठे आहे, तिथून मग तो पूल. लय लांब जाऊन बसेल ती. जवळपास अर्धा किलोमीटरचं अंतर असं, 400-500 मीटरचं अंतर आहे. आता ह्या बकऱ्या पाहू का तिला पाहू. चला, जे बी होईन ते तुम्हाला दाखवतो मी. बाकी रंदे भैया हिअर कोराडे सोबत. बघा 2 दिले, बरं झालं. जाऊ द्या, पैसा वसूल. पैसा ही पैसा होगा. 20 झाले बरं का आता फार्मवर. ओके चलो भाई लोक. तिला तिकून इकडं आणा म्हणलं, ती इथं येऊनच बसली होती. आता जाऊ द्या, येऊन जाईन, टेन्शन नाही. बाकी ह्या बकऱ्या लय लांब चरू राहिल तिकडे. पुढं चाललं द्या. आता येतीन चरत. बघतो मी हिचं काय म्हणणं आहे काही नाही. जवळ जाऊन दाखवत तिला. इथं बसली म्हणजे ती इथंच कळा देईन आणि व्यवस्थित डिलिव्हरी होऊन जाईल. दे कळा दे. ओके, बसली बरं का. पोझिशन तर घेईल दे ना पूर्ण. समजा ना आता काय होतं काही. चलो, डिलिव्हरी झाली की सांगतो तुम्हाला.
पद्धतीने तरी तू येल्लय द्या बारीक इकडे आहे ना तुला मुलका बायले बायले मला तर शाक आली त्याची रावर उभा उभा इकडे जाऊन करा डॉक्टर साहेब तू सेल्फी घेऊन तुझी नाही काही नाही घे घे ना तुम्ही आहे ना आम्हाला नाही काय ॲडिशनल दाखवावं लागत ही कोणत्या बकरासाठी ती ते पहिले दोन्ही बकर तीनच चाटली जन्म आहे नाही ती पाजला का नाही नाही त्यांची तेच पिली ही पहिलं रुये हा हो ना ती सख्या बहिणींच्या रोज आजच जाणला का हा मला वाटलं नव्हतं ती ज्यांना ज्यांना काठेवाडी शेळी खरेदी करायची आहे त्यांना एक प्रश्न पडलेला असतो की काठेवाडी शेळी एकच पिल्लू देते किंवा किती पिल्ले देते. तुम्हाला एक डिटेलमध्ये सांगतो बघा. ही आपली होंडा शेळ्याच्या पहिलरू पाठी आहेत, ही आणि ही. तर हिनं पहिलरूच वेताला काल हिनं 3 पिल्लं आणि हिनं 2 पिल्लं दिली. हे फक्त तुमच्या खिलाई पिलाईवर असते. आता तुम्ही नवीन शेळ्या आणल्या तर त्या किती पिल्लं देईन हे नाही सांगू शकत, पण तुम्ही जर त्यांना एक वेत अख्खं व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं तर ते 100% 2-2, 3-3 पिल्लं देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता हे बघा 3ऱ्या-4थ्या वेताची बकरी आहे, आपण नवीन घेतली, तिने एकच पिल्लू दिलं. तर अशा गोष्टी आहेत बघा. म्हणजे 3ऱ्या-4थ्या वेताची बकरी सुद्धा एक देऊ शकते आणि पहिलरू वेताची बकरी सुद्धा 3 पिल्लं देऊ शकते. फक्त खिलाई पिलाईचा विषय आहे, बाकी काहीच नाही. बाकी आपल्या या वर्षी 6 शेळ्यांनी 3-3 पिल्लं दिलेले आहे काठेवाडी शेळ्यांनी. बाकी रणदीबाई चॅनलला नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या.